काय काय आपण बोललो होतो बघा. आपण बोललो होतो आरोग्य आणि रोग. हा धडा संपला की नाही आपला. आपण रोगांचा डिटेल अभ्यास केला, हो की नाही. आता जरा त्या धड्याला एकदा पुस्तकातनं बघू आपण. त्याचा शेवट काय आहे ते बघू. मग आज एक नवा धडा सुरू करू. ठीक आहे. माझा आवाज इन केस तुम्हाला नीट आला नाही तर मला जरा सांगा बरं. माझं आज नेटवर्क खरंच जरा वर खाली आहे. पाऊस आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस पडतोय का? नाही. अरे आमच्याकडे तर पाऊस एकदम सगळं ढग 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 वातावरण आहे. आज आमचा गणपती बाप्पा जाणार आहे ना, म्हणून मग ढग पण रडतायत. असं होतच. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना पाऊस पडतोच. चला, आपण आपलं आरोग्य आणि रोग हा धडा बघितला होता. हा, एकच मिनिट मुलांना. चला, आता मी आपलं बुक शेअर करते. बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय आठवतंय. आपण बोललो होतो स्वास्थ्य म्हणजे काय. तर एखाद्या व्यक्तीचा सामाजिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा सुदृढ असणं, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसणं, काही विशेष त्रास नसणं म्हणजे काय, स्वास्थ्य म्हणजे हेल्थ, आरोग्य. एखादा माणूस निरोगी आहे या शब्दाचा अर्थ आहे की त्याला कुठल्याच प्रकारचा रोग नाहीये. मग तो मानसिक पण नाही, तो शारीरिक पण नाही, तो भावनिक पण नाही, तो सामाजिक पण नाही. अशा पद्धतीने जो माणूस असतो तो निरोगी असतो. बरोबर. लांबून चांगला दिसतोय पण मनातल्या मनात राग आलाय, समोरच्या माणसाबद्दल शिव्या घालतोय, अशा माणसाला आपण म्हणू शकत नाही की हा निरोगी आहे. कारण तो मनाने डिस्टर्ब्ड आहे. तो कुठल्याच गोष्टीत त्याचं लक्ष नाही लावू शकत, ना अभ्यासामध्ये, ना कामामध्ये, ना मारामारी करण्यामध्ये. कारण त्याला राग आलेला असतो ना, त्याचं डोकं टाळ्यावर नसतं. अशा ठिकाणी आपण काय म्हणतो, गडबड आहे. म्हणजेच काय, रोग म्हणण्यापेक्षा डिस्कम्फर्ट त्याला म्हणतो ना आपण, की सोपं नाहीये. त्यांना जसं आपण नॉर्मल रुटीन मध्ये असतो तसे ते नसतात. कारण की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे डिसीज म्हणजेच रोग असतात. काही शारीरिक, काही मानसिक सुद्धा. त्यातलं आपण अभ्यास करताना हे बघितलं होतं की दीर्घकालीन रोग म्हणजे भरपूर वर्ष टिकतात. ते एकदा लागले की लागले, ते लवकर काही साथ सोडत नाहीत. दुसरे असतात तीव्र रोग, म्हणजे जे पटकन येतात, खूप जास्त इम्पॅक्ट करतात, औषध गोळ्या घेतले की बरे होतात, निघून जातात. कारणांप्रमाणे अनुवंशिक आणि उपार्जित. अनुवंशिक म्हणजे मागच्या पिढीकडून आपल्या पिढीकडे जे संक्रमित होतात, त्याच्यामध्ये तुमचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नसतं. तुमच्याकडे ते ऑटोमॅटिक तुमच्या जेनेटिक मटेरियलमुळे आलेले असतात, अनुवंशिकतेमुळे आलेले असतात. ते अनुवंशिक रोग असतात. उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम म्हणजे तुम्ही बघितलं असाल, काही मुलं ही वेगळी दिसतात. म्हणजे उंची, चेहरा, अवयव हे सगळे बाकी मुलांसारखे जवळपास दिसतात, पण त्यांचा चेहरा थोडासा, चेहऱ्याची थोडीशी ठेवण वेगळी असते, त्यांचे डोळे थोडेसे वेगळे असतात, ते हळूहळू वेगळं बोलतात, मोठ्या वयाचे असतात पण लहान मुलांसारखेच वागतात. अशा मुलांना आपण डाऊन सिंड्रोम झालाय असं म्हणतो. तर हा जो असतो तो अनुवंशिक आजार असतो. त्यांना थोडक्यात इतर भाषेमध्ये ऍक्च्युली त्यांना आता विशेष विद्यार्थी असं म्हटलं जातं, पण ते खरं तर गतिमंद, थोडेसे गतीने हळू त्यांची वाढ होत असते इतर मुलांपेक्षा. असं ते अनुवंशिक रोगातले डाऊन सिंड्रोमचे काही रोगी किंवा लक्षण असलेले लोक असतात. उपार्जित म्हणजे काय, आपल्याकडे येतात ते. उदाहरणार्थ संसर्गजन्य, संसर्ग. एकाला सर्दी झाली वर्गात की सगळ्यांना सर्दी होते, एकाला ताप आला सगळ्यांना ताप येतो. डेंग्यू, एका माणसाला डेंग्यूचा मच्छर चावला की त्याच्या नंतर त्याच्या अशा सगळ्यांना चावणाऱ्या घरातल्या सगळ्यांना डेंग्यू होऊ शकतो, कारण की तो आहे संसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग म्हणजे काय, त्यात कोणाचा काही संबंध नाही, तो त्या माणसाला स्वतःहूनच होतो. उदाहरणार्थ मधुमेह झालेल्या माणसाला त्याच्या शरीरामधला जे काही ग्लुकोज आहे, म्हणजे जे काही शर्करा आहे, त्याचं प्रमाण कंट्रोलच करता येत नाही. त्याच्यामुळे ते त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि मग त्याला थकवा येतो. त्याच्या प्रत्येक सेल शरीरातला काम करणं बंद करतो. कारण प्रत्येक शरीरातल्या पेशीला ही शर्करेची गरज असते, म्हणजे शुगरची गरज असते, आणि तेच बाहेर पडतं. दुसरं आहे हृदयविकार. हृदयाचे विकार हे कोणालाही होऊ शकतात. ज्यांना स्ट्रेस आहे, ज्यांचं खाणं पिणं बरोबर नाहीये, ज्यांना फार व्यायाम
करण्याची सवय नाहीये आणि त्यांना विनाकारण स्ट्रेस घेण्याची सवय. काही असेल आयुष्यात नसेल आयुष्यात तरी टेन्शन घ्यायचं, लोकांना टेन्शन द्यायचं, असे जे लोक असतात ना त्यांना नेहमी असं अस्वस्थ वाटत असतं, थकल्यासारखं वाटत असतं, कारण की त्यांचं हृदय बरोबर काम करू शकत नाही ना. ते मनावरती पण असतं आणि हृदयावरती पण असतं. म्हणजेच तुमच्या मनामध्ये जसे विचार असतात तसं तुमचं डोकं काम करतं, बरोबर ना. आणि तुमचं हृदय हे तुमचं पंपिंगचं मशीन आहे. तर पंपिंग करताना तुम्ही जर त्रास दिला तर तुम्हाला त्रास होणारच आहे. आणि हेच हृदयविकाराची सगळ्यात महत्वाची कारण असतात. आता जरा आपल्या धड्यामधल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण बघूया. आपण पीपीटी मधून धडा सगळा केला होता, बरोबर. संसर्गजन्य आणि संक्रमक रोगांबद्दल आपण डिटेलमध्ये बोललो होतो. क्षय म्हणजे ट्युबरक्युलोसिस म्हणजेच काय, टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय नावाच्या एका जीवाणूमुळे होतो. जीवाणू म्हणजे जीवाणू आणि विषाणू ह्यातला फरक काय. जीवाणू म्हणजे, अरे तुम्हाला माहितीये का जीवाणू आणि विषाणू. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया का विषाणू म्हणजे बॅक्टेरिया, सांगा बरं मला जरा. आपल्याला दिलंय का जीवाणू विषाणू. जीवाणू म्हणजे मला असं वाटतं बॅक्टेरिया. ठीक आहे. विषाणू म्हणजे हेपेटायटिसचे व्हायरस. ठीक आहे. जीवाणू आणि विषाणू दोघांमध्ये असतात ते शिगेला बॅसिलस, एंटामिबा हिस्टोलिटिका आणि पटकी म्हणजे कोलेरा जो असतो तो होतो बॅक्टेरिया. आणि विषमजर म्हणजे टायफॉइड होतो सॅल्मोनेला टायफॉइड नावाच्या व्हायरसमुळे. आता बघा ह्यांच्या सगळ्यांची लक्षणं बघा. टीबीमुळे काय होतं, रोगाच्या थुंकीमधनं हवेमधनं याचा प्रसार होतो. रोगाच्या सान्निध्यात जास्त वेळ राहिलेल्या लोकांना त्याच्या संपर्कातल्या वस्तूंना वापरल्यामुळे सुद्धा याचा प्रसार होतो. दीर्घ मुदतीचा खोकला म्हणजे एकदा झाला की तो झाला तो बराच होत नाही. थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं, श्वासोच्छवासात त्रास होणं. थोडक्यात तुमच्या शरीरामधल्या ज्या काही एक प्रकारच्या श्वसना रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात ना, श्वासोच्छवासाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, त्या सगळ्यामध्ये तो गडबड करून टाकतो. त्याच्यामुळे त्या माणसाला श्वास बरोबर न घेतल्यामुळे विकनेस, त्यामुळे येणारे इतर आजार ह्या सगळ्यांना त्रास व्हायला लागतो आणि मग तो माणूस हळूहळू हळूहळू वीक 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 होत जातो आणि मरून जातो. मग ह्याच्यावरती उपाय काय, तर बीसीजीची लस असते ती सरकारी इस्पितळांमध्ये मिळते. नियमित त्याची औषधं, डॉट नावाचा एक उपचार पूर्ण दिलेला आहे त्याचा. डॉटची एक अशी काय बरं म्हणतो आपण सिस्टीम आहे. हे सगळी औषधं घ्यायची, ट्रीटमेंट आहे पूर्णपणे. ती घेतल्यानंतर हा रोग पूर्णपणे बरा होतो. पण तरी सुद्धा ट्युबरक्युलोसिस हा खूप भयानक रोग आहे, जो पूर्वी आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होता. तर त्याचं प्रमाण बरंच कमी झालंय, आटोक्यात आलंय, कारण की त्याच्यावरती खूप चांगली आणि सरकारमान्य औषधं सगळीकडे मिळतात. वेगळे डॉट सेंटर्स असतात जिकडे क्षयावरती म्हणजे ह्या ट्युबरक्युलोसिस वरती पूर्णपणे इलाज होतो. नंतर आहे कावीळ म्हणजे हेपेटायटिस. हेपेटायटिस ABCDE तुम्ही जे म्हणाल त्या नावाचं हेपेटायटिस होऊ शकतो. पाण्याने, वापरलेल्या सुया, रक्तामधून सुद्धा हा कावीळ होतो. भूक मंदावणं, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा, ह्याच्यातनं हे दिसतं की आपल्याला त्या माणसाला हेपेटायटिस झालेला आहे. पाणी उकळून किंवा गाळून प्यायचं, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवायचे. आणि हे तुमच्या हातात नाहीये रक्ताच्या बाबतीत. तुम्हाला काळजी घेऊनच, टेस्ट करूनच रक्त देणं किंवा घेणं हे काम करावं लागतं. चला आता पुढचा जो आहे तो आहे अतिसार म्हणजेच काय, डायरिया. पाण्यामधनं किंवा दूषित अन्नामधनं आपल्याला अनेक ठिकाणी सांगतात बघा, उघड्यावरचं अन्न खाऊ नका, उघड्यावरच्या ठेवलेल्या वस्तूंमध्ये तिकडे माशा असतात, तिथे अनेक पद्धतीचे जर्म्स बॅक्टेरिया असतात, ते खाऊ नका, कारण की ते दूषित अन्न असतं. अशा ठिकाणी ह्या डायरियाचे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया असू शकतात. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला काही इन्फेक्शन झालं तर काय होतं, पोटदुखी, पातळ मोशन्स म्हणजे सतत
काय बरं म्हणतात, लूज मोशन्स, आणि त्या प्रचंड पोटात दुखणं, मुरडा येण्यासारखं दुखणं, आणि त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीम खराब होणं, विकनेस येतो, आणि मग सगळी सिस्टीम खराब होऊन जाते आपली, मळमळतं, उलट्या होतात. ह्या सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, बाहेरचं अन्न खायचंच नाही, उघडं अन्न. घरचं ताजं स्वच्छ, नाही तर झाकून ठेवलेलं स्वच्छ गाळून उकळून घेतलेलं पाणी, म्हणजे कुठलंही पाणी कुठल्या जणाचं तहान लागली म्हणून पाणी प्यायलं असा उद्योग करायचा नाही. चांगलं स्वच्छ व्यवस्थित पाणी प्यायचं आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं. आता हे चित्र जरा बघा आणि मला सांगा याचा अर्थ काय. पटकी विषम ज्वर. वाचलं का? तुम्हाला मुद्दाम पुढच्या 2 रोगांबद्दल वाचायला सांगितलं होतं, पटकी आणि विषम ज्वर. बघा, कॉलेरा म्हणजे पाण्यात न होणारा एक प्रकारचा इन्फेक्शनचा प्रकार. ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, उलट्या, जुलाब, म्हणजे थोडक्यात आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती तो अटॅक करतो. डायजेस्टिव्ह म्हणजे आपलं पचन संस्था. एकदा ते दूषित पाणी किंवा अन्न पोटात गेलं की ते जे काही पोटामध्ये सुरू होतं ते बाहेर पडेपर्यंत शरीराला त्रास होत राहतो, आणि मग विकनेस येतो, डोकं दुखतं, पोट दुखतं, हातपाय दुखायला लागतात, गळून गेल्यासारखं वाटतं, कारण की हा त्रासच असा आहे की तुमची घरातली सगळी एनर्जी संपून जाते. मग काय करायचं, स्वच्छता, उघड्यावरचं अन्न न खाणं, पाणी उकळून पिणं, आणि कॉलरावरतीचा जे काही वॅक्सिन आहे प्रतिबंधक लस ती घेणं. विषम ज्वर म्हणजे टायफॉइड. टायफॉइडमुळे डोकं प्रचंड ठणकतं, म्हणजे फुटेपर्यंत डोकं दुखतंय की काय असं वाटायला लागतं. ते कशामुळे होतं, तर सॅल्मोनेला टायफी किंवा टायफाईड नावाचा जो काही व्हायरस असतो त्याच्यामुळे ते होतं. व्हायरस नाही, बॅक्टेरिया. आता हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतं. भूक मंदावणे, डोके दुखणे, मळमळ, पोटावर बारीक पुरळ येणं आणि खूप जास्त ताप, हे त्याचं आणखी एक लक्षण आहे. प्रचंड डोकेदुखी, प्रचंड ताप, ह्या 2 गोष्टी असतील आणि साधी औषध 1-2 दिवसांनी बरं नाही वाटलं माणसाला, तर मग डॉक्टर मग टायफॉइडची टेस्ट करायला सांगतात, आणि मग त्या टेस्टमध्ये कळतं की अच्छा, टायफॉइडच्या याच्यामध्ये जर्म्स आहेत, म्हणजे ह्याला टायफॉइड झालाय. मग ते त्याप्रमाणे आपल्याला औषध देतात. ठीक आहे. स्वच्छ पाणी पिणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. स्वच्छ ठिकाणीच निर्जंतुक पाणी पिणं. आता ते आपल्याला काय माहिती, आपल्याला भूक लागते, आपण फिरता फिरता वडापाव खातो, गणपती बघायला जातो ना आपण बऱ्याच ठिकाणी, चला रे गणपती बघायला जाऊ, हे खा ते खा, वडापाव खाऊ, अमुक खाऊ तमुक खाऊ, माझं पाणी संपलंय, वॉटर बॉटल मधलं पाणी संपलं, इथलं नळातलं पाणी पिऊन घेऊ, इथलं हापशावरचं पाणी पिऊन घेऊ. हरकत काही नसते, पण ते पाणी खरंच चांगलं असतं का? आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेलच याची काय गॅरंटी आहे? त्या सगळ्यामुळे आपल्याला तिथले जे काही जर्म्स इन्फेक्शन होतात त्याच्यामुळे आपण आजारी पडतो. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यानंतर जरा खाली येऊन बघूया आपण. हा बघा, परिसरातील अस्वच्छता ह्याच्याबद्दल जे आपण बोललो होतो ना, ते हेच आहे की आपल्या आजूबाजूला असलेलं सगळं पाणी, पाण्याचे पिंप, बादल्या, फुटक्या तुटक्या वस्तू, या सगळ्यात पाणी जमा होतं. अशाच ठिकाणी हे सगळे मच्छर बिच्छर असतात, त्याचे अळ्या असतात, काही ठिकाणी त्यांचे जर्म्स लपलेले असतात. हे अस्वच्छ ठिकाणीच असतात. आत्ताचे आपल्या काळातले महत्वाचे रोग कोणते कोणते आहेत? सगळे महत्वाचे रोग हेच आहेत, डेंग्यू, मलेरिया. डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू हा डासांच्या उत्पत्तीमुळे होणारा रोग. एडिस इजिप्ती नावाचा एक डासांचा प्रकार आहे, एडिस इजिप्ती. तो काय करतो, त्याच्या शरीरामधले जे विषाणू असतात ते आपल्या शरीरामध्ये त्याच्या सोंडेतनं टाकतो, रक्त पितो आणि सोंडेतनं विषाणू टाकतो. आणि तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या, डोळ्यांच्या खोबडीत दुखणं, म्हणजे इथे आपल्या डोळे बसवलेत ना, याला खोबड म्हणतात डोळ्यांचे, जिथे बसवलेत तिथेच खूप दुखतं, असे डोळे खूप दुखतात असं काही वाटलं तर आधी पहिल्यांदा जायचं आणि डॉक्टरला सांगायचं, तो ब्लड टेस्ट सांगतो, लगेच ट्रीटमेंट सुरू करायची, कारण की ह्याच्यामध्ये आपल्या ब्लड प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका यांचं प्रमाण कमी होतं आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो, आतल्या आत ब्लड व्हायला लागतं, आणि शरीरातल्या रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी झाली की काय होतं, आपली फायटिंग सिस्टीम खराब होते,
म्हणजेच काय होतं, आपण आजारी पडतो आणखीन कुठल्या इन्फेक्शनमुळे, आतूनही त्रास बाहेरूनही त्रास, आणि माणूस खूप वीक होतो. म्हणून काय करायचं की स्वच्छता ठेवायची, मच्छर येऊ द्यायचे नाही. आणि हे मी तुम्हाला सांगते, आणि आमच्याच आजूबाजूला एवढा हिरवागार निसर्ग, एवढे मोठे मोठे मच्छर आहेत. आता हा पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे मच्छरांच्या उत्पत्तीसाठीचा हा योग्य सीझन आहे, तिथे ते असतातच असतात. तुम्ही त्यांच्याकरता काहीही करा, थोडा जरी दरवाजा जरी उघडला असेल तरी ते भरपूर प्रमाणामध्ये घुसतात. मग तुम्ही गुड नाईट लावा, कॉईल लावा, बॅटने मारा, काहीही करा, पण तुमच्या घरातले मच्छर हे पळालेच पाहिजे. नाही तर मग ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्याकडे जाऊन तुम्ही डासांच्या प्रतिबंधाकरता अनेक औषधं असतात बरं का, या सरकारी यंत्रणांकडे ते असतात, ते आपण आपले आपले मारून घ्यायचे, त्याच्याकरता काहीतरी करायचं. ठीक आहे. हिवतापाचा प्रसार अॅनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. अॅनाफिलिस आणि एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास हा प्रदूषित पाणी किंवा गटार. बघा, स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा काही प्रकारचे मच्छर कांड्यांची अंडी तिकडे असतात, आणि प्रदूषित पाण्यामध्ये तर काय विचारूच नका, सगळ्यांची तिथे मजाच मजा असते. प्रदूषित पाण्यामध्ये खूप सारे जर्म्स, बॅक्टेरिया, मच्छर ह्यांची पंढरी असते, तर ते सगळेच असतात. तर कुठला ना कुठला रोग हा अशा घाणेरड्या ठिकाणी होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला परिसर स्वच्छ ठेवणे, बरोबर. तो ठेवला की अनेक प्रकारचे रोग हे आपोआप कमी होतात. स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारणे. स्वाईन फ्लू संसर्गाचा डुक्कर या प्राण्याशी संदर्भ आहे. या डुकरामध्ये स्वाईन फ्लूचा जो काही विषाणू आहे, म्हणजे जो काही व्हायरस आहे, तो जेव्हा त्याच्यामध्ये जातो तेव्हा त्याच्या नाकातील, घशातील थुंकीतून, स्त्रावामधून तो बाहेर पडतो, आणि ज्या माणसाच्या शरीरात तो जातो त्याला तो होतो. मग त्याच्यामुळे स्वाईन फ्लूची लक्षणांमध्ये काय काय दिसतं, धाप लागणं, दम लागतो, श्वसन त्रासदायक होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, घसा खोखवतो, शरीर दुखायला लागतं. म्हणजे स्वाईन फ्लू मुळे काय होतं, माणसाचं सगळं रेस्पिरेशन गडबडायला लागतं. मग काय करायचं, डॉक्टरकडे जायचं, ब्लड टेस्ट करायची, सांगतात ते औषधं घ्यायची, कारण हा व्हायरल इन्फेक्शन आहे. व्हायरल इन्फेक्शन हे बरे होतात, पण शेवटी ते त्रासदायक असतात. आता मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशामध्ये या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूमुळे होतो. हा रोग डुकरांमुळे आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमुळे वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते. जे लोक डुकरांमध्येच राहतात, ते म्हणाल काय ताई तुम्ही काय बोलताय, डुकरांमध्ये कोण राहतं? अरे आपल्याकडे भारतामध्ये आपण डुकरांना खूप तुच्छ समजतो, पण खूप साऱ्या इतर देशांमध्ये डुक्कर हा अन्न, म्हणजे जसं की आपल्याकडे बकऱ्या मारून खातात किंवा कोंबड्या मारून खातात, तसं इतर देशांमध्ये डुक्करही मारून खातात. स्पेशल पिग प्रोडक्ट्स असतात. तर त्याच्यासाठीचे खूप मोठे मोठे, जसे आपल्याकडे घोड्यांचे तबेले असतात, गायींचे गोठे असतात, तसे या डुकरांना सांभाळणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या अशा जागा असतात. आणि आपल्याकडचे दिसणारे घाणेरडे केसाळ, घाणेरडे डुक्कर तसे ते नसतात. गोरे, गुबगुबीत, गुलाबी असे छान डुक्कर असतात. त्यांचे खूप फ्लेशी असतात, त्यांच्यामध्ये खूप मध्ये चरबी असते, म्हणून त्याचा अन्न पदार्थांकरता वापर केला जातो. सो अशा शेवटी कारण ते पण मॅमल्स आहेत ना, म्हणजे तेही प्राणी आहेत, तर त्या प्राण्यांना होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप सारख्या व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम त्यांना सांभाळणाऱ्या माणसांमध्ये होतो, आणि त्यांच्यामुळे तो इतरांना. आता एड्स म्हणजे काय, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच काय, एड्स, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे रोग, अक्वायर्ड म्हणजे प्राप्त झालेला, इम्युनो म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीम वरती, डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. आणि हा रोग कशामुळे होतो, HIV नावाच्या एका व्हायरसमुळे होतो, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हा आता काय बरं, हा एड्स नावाचा जो आजार आहे ना, हा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडी फ्लुइडमुळे होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला एड्स झालाय त्याच्या शरीरातलं रक्त जर आपल्याला त्याच्या साध्या इंजेक्शन सुद्धा जरी आपण ट्रान्सफर केलं ना त्याच्याकडचं ह्याच्याकडचं त्याला, तरीही तो त्याच्या रक्तामधनं इकडून तिकडे प्रवाहित होतो, म्हणजे प्रसारित होतो. नंतर त्याच्या बॉडी फ्लुइड्स म्हणजे त्याच्या शरीरामध्ये इतर जे काही द्रव्य असतात त्या द्रव्यांमधनही तो प्रसारित होऊ शकतो. म्हणून अशा प्रत्येक ठिकाणी माणसाची टेस्ट करतात, ब्लड टेस्ट करतात. साधं आई जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आईच्याही रक्ताची टेस्ट करतात, की आईला चुकून जर एड्स झाला असेल तर तो बाळाला होऊ नये म्हणून तिला पोटामध्येच असताना, आईच्या पोटामध्ये असतानाच औषध द्यावी, जेणेकरून त्याला हा एड्स होऊ नये. एड्स झाला की काय होतं, माणसाची इम्युन सिस्टीम गडबडते, रोग प्रतिकारक शक्ती संपून जाते, शून्य होते. मग प्रत्येक गोष्टीला त्या माणसाला इन्फेक्शन होतं, प्रत्येक गोष्टीला त्रास होतो, आणि शेवटी तो माणूस वीक होत होत होत
मरून जातो. त्याच्यासाठी जी एलिसा नावाची रक्ताची टेस्ट असते ती केली जाते. आणि काही काही लोकांमध्ये ह्याचे जे काही व्हायरस असतात ना ते खूप दिवस असतात पण समजत नाही. पण किंचित जरी शंका आली तरी सुद्धा ब्लड टेस्ट करून घ्यायची असते. ठीक आहे. त्या HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, त्याच्याबरोबर जेवल्याने किंवा त्याची मदत केल्याने, त्याला बरं करावं अशी त्याची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. त्याच्याबरोबर सर्वसामान्य व्यवहार केल्याने काहीही होत नाही. पण त्याच्या रक्तातनं, त्याच्या थुंकीतनं, त्याच्या इतर बॉडी फ्लुइड्स मधनं, द्रवांमधनं ते इन्फेक्शन पसरू शकतं. म्हणून काळजी घ्यायची असते. त्याला वाईट टाकायचं नसतं. कोणत्याही माणसाला ज्याला बरं नाही त्याला तुम्ही वाईट टाकून काय होणार आहे? तो बिचारा आधीच त्याला बरं नाहीये. तो आधीच खंगून जातो आजारपणामुळे. तर आणखीन आपण शहाणपण करून त्याला बरं नाही, ह्याला बरं नाही, याला घेऊ नका असं केल्याने तो मेंटली पण डिस्टर्ब होतो ना. त्याला बरं नाही ही गोष्ट मान्य करूनच त्याला बरं वाटावं ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करायला पाहिजे. आपण डॉक्टर असतो का प्रत्येक वेळेला? नाही. आपल्याला माहिती असत कसं या गोष्टी प्रत्येक वेळेला? नाही. पण समोरच्या माणसाला काहीतरी त्रास होतोय, त्या त्रासामध्ये आपण काय मदत करू शकतो हा विचार करायला पाहिजे. पण त्याचा रोग स्वतःकडे घ्यायचा नाहीये आपल्याला. आपण बरे असतो तरच आपण त्याला मदत करणार ना. तोही आजारी, आपण आजारी, घ्या तिसऱ्या माणसाला आपल्या दोघांची काळजी घ्या. असा उद्योग करायचा नाही आपण. आपण मदत करायला चाललोय. मदत मागण्याची वेळ आपल्यावर यायला पाहिजे असं वागायचं नाही. आपलं डोकं तळ्यावरच ठेवायचं. पण कोणालाही त्रास होईल, कोणाचा अपमान होईल, कोणाला वाईट वाटेल असंही वागायचं नाही. आता हा HIV हा जो काही व्हायरस आहे हा पहिल्यांदा आफ्रिकेमधल्या एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक संबंधातून पसरतात. एकाहून अधिक व्यक्तींबरोबर संबंध ठेवल्यामुळे अशा पद्धतीचा असुरक्षित संबंधांमधनं, लैंगिक संबंधांमधनंही हा आजार पसरतो कारण की हा बॉडी फ्लुइड्स मधनं पसरतो. शरीरातल्या ज्या काही द्रव पदार्थांमधनं इकडून तिकडे रक्ताप्रमाणे जसा प्रवाहित होतो तसा इतरांमुळे सुद्धाही तो प्रवाहित होतो. म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आणि आपल्या स्वतःच्या मेंदूवरती आणि शरीरावर ताबा ठेवून मर्यादित राहूनच आपण स्वतःचा आचार-विचार ठेवायला पाहिजे. प्राण्यांमार्फत होणारा रोग. रेबीज बद्दल आपण मागे बोललो होतो बघा. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर कोणाही प्राण्यामुळे तो होऊ शकतो. पण आपल्याला रेबीज म्हणजे कुत्रा हे चांगलं माहिती आहे कारण की जनरली रेबीजचे कुत्रेच आपण बघितलेले असतात. पण बाकीही प्राण्यांना तो होऊ शकतो. पण कुठल्याही प्राण्याचा ना कधी रेबीजचे इंजेक्शन देतात. ह्या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. आपल्या स्पायनल कॉर्ड मधून ते डायरेक्ट मेंदूत जातात आणि जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते, पाणी दिसलं की घाबरतात, वेड्यासारखं वागतात, तहान लागते पण पाणी पिऊ शकत नाही कारण की त्याला असं वाटत असतं मेंदूवरती ताबा गेल्यामुळे की आपण पाणी आहे, काहीतरी होतंय, मरतोय, बुडतोय असं अशा एक प्रकारचं हेल्युसिनेशन त्याच्यामध्ये तयार होतं आणि म्हणून तो पाण्याला घाबरत राहतो. तर त्याच्यामुळे त्याला जलसंत्रास असेही म्हणतात, पाण्याला घाबरणं. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. मात्र तो रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याच्यापासून संरक्षण करता येतं. कुत्रा चावल्यानंतर ह्या आजाराची लक्षणं 90 ते 75 म्हणजे 3 ते 4-5 महिन्यामध्ये याची लक्षणं दिसतात. तोपर्यंत हा त्या माणसावरती पूर्णपणे ताबा करतो. त्या रोगाची लक्षणं काय आहेत? 2 ते 12 आठवडे ताप म्हणजे 2 आठवडे ते 4 महिने 4 3 महिने 3 महिन्यापर्यंत ताप. अतिशयोक्ती करत वागणे म्हणजे अति करणं एखादी गोष्ट. तहान लागली, खूपच तहान लागली. कुत्रे कशी करतात तुम्ही बघितलं असेल पाण्याची धार लागते जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीची आपण लाळ गळते. अति करणं, पाण्याची भीती वाटणं ह्या सगळ्या लक्षणांवरून अंदाज येतो की कुछ तो गडबड है दया, इसका कुछ तो बिगडा हुआ है. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पण आपल्याला बघायचं बरं का, स्वतःलाही सांभाळायचं, इतरांनाही काय चाललंय ते बघायचं. असंसर्गजन्य रोगातला सगळ्यात पहिला डेंजरस रोग आहे कर्करोग. कर्करोगाच्या बाबतीमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. आपल्या पोटातल्या वेगळ्या, आपल्या त्वचेवरच्या वेगळ्या, आपल्या मेंदूतल्या वेगळ्या, आपल्या हृदयातल्या वेगळ्या, आपल्या किडनी मधल्या वेगळ्या. प्रत्येक स्पेशल ऑर्गन मध्ये स्पेशल प्रकारच्या पेशी असतात. पण त्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे त्यांच्या गाठी बनतात. त्या ज्या ठिकाणी बनतात तिथे कॅन्सर झालाय असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, जशा सामान्य पेशी तशाच त्या पेशी फक्त विनाकारण नको तिथे त्या वाढलेल्या असतात. मग त्यांना काढून टाकावं लागतं, ऑपरेशन करावं लागतं, किमोथेरपी द्यावी लागते, फिजिओथेरपी किंवा त्याच्याबरोबर रेडिओथेरपी. फिजिओथेरपी तर
त्याची एवढी काही खूपच अगदी पाठबीट कंबर कामात न गेली तरच त्याची गरज असते. अदरवाईज सगळ्यात डेंजरस असते किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. ह्याचा दोघांचा परिणाम करून त्या पेशंटला ट्रीटमेंट देतात. त्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती त्याची कमी कमी होत जाते, कारण की औषधच भयंकर असतात त्याची. केस गळून जातात, सगळी स्किन काळी काळी पडते, चव नसते तोंडाला, अशक्तपणा असतो, थकून गेल्यासारखं वाटतं, कारण औषधांचा परिणामच असा असतो. पण ह्या कर्करोगामुळे आपल्या चांगल्या पेशीही मरतात, गाठींबरोबर चांगल्या पेशीही मरतात. म्हणूनच शरीराला आपोआप थकून गळून गेल्यानंतर वेळ लागतो बरं व्हायला. पण कर्करोगाचा इलाज शक्य आहे का? हो आहे. कारण काय आहेत त्याची? अतिप्रमाणामध्ये तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणं, आहारामध्ये चोथायुक्त अन्नपदार्थांचा, फळे किंवा पालेभाज्यांचा समावेश नसणं, अतिप्रमाणामध्ये जंक फूड, वडापाव, पिझ्झा वगैरे खाणं, ह्यासारखी अनेक कारण असू शकतात. आणि अनुवंशिकता हेही कारण असू शकतं. आजीच्या आजीला झालं होतं, आजीला झालं होतं, आजोबांना झालं होतं, असं होऊ शकतं. आपल्याला कळत नाही. चित्र बघा ना, किती घाण आणि किती डेंजरस आहे. ते एखाद्या माणसाला इथला तोंडाचा जबड्याचा कर्करोग झाल्यानंतरचं चित्र आहे. कशामुळे झालं असेल? तंबाखू खाल्ल्यामुळे. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, घसा, इथूनच कळतं की काहीतरी गडबड आहे. उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, कुठेतरी सुजलंय ते बरंच होत नाहीये, त्याच्यावर उपचार केले, तुम्ही त्याला औषध दिलं, अमुक केलं, धमुक केलं, तरी पण ते जात नाही. स्तनात गाठी निर्माण होणे, म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये जर स्तनांची निर्मितीच मुळात दूध देण्यासाठी झालेली असते. लहान बाळाला दूध देण्यासाठी आईच्या स्तनामधनं स्तनपान केलं जातं. पण त्या स्तनामध्ये गाठी तयार झाल्या, दुखायला लागलं, आपल्या काखीमध्ये दुखायला लागलं, खांद्याच्या इथे दुखायला लागलं, तर समजायचं की काहीतरी गडबड आहे. जेव्हा ते चेक करून बघतात तेव्हा त्या गाठी लागू शकतात किंवा त्या दिसल्या नाही, लागल्या नाही, तरी पण त्याच्या सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट येऊ शकतो. काहीतरी गडबड आहे हे आपोआप शरीर सांगतं तुम्हाला. दुखतं, अनइझी वाटतं, आपोआप आतून ठसठसते असं वाटायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना हे सगळं सांगण्याचं कारण काय? तुम्ही आता फक्त 8वीत आहे. पण तुमच्या घरामध्ये आई आहे, ताई आहे, काकू आहे, आजी आहे, मावशी आहे, बरोबर? आपल्या घरातल्या महिलांच्या तब्येतीची काळजी घेणं आपलं काम आहे. आपण 8वीत आहोत आणि आपल्याला विज्ञान हा विषय आहे. तो विषय फक्त काय पुस्तकात देण्यासाठी म्हणून नाही. त्याचा उपयोग आपल्या घरातल्या महिलांसाठी, आपल्यासाठी आणि आपल्या ताईसाठी, आईसाठी, आपल्या आजूबाजूला कोणीही असेल, कुठलीही स्त्री असेल, तर तिच्या बाबतीमध्ये तिची जी प्रकृती आहे, तिची तब्येत, तिची जी आरोग्य समस्या आहेत, त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणूनच तुम्ही जर उद्या उठून डॉक्टर झालात, तर मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तुम्हाला शरीरशास्त्र हे येणारच आहे. आणि आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव कुठल्या ना कुठल्या विशेष कामासाठी आहे. पण त्याच अवयवामध्ये जर काही जर गडबड झाली, तर ते समजायला पाहिजे की नाही? आणि आपल्या घरामध्ये कोणाला असा त्रास होत असेल, तर त्याची आपणही दखल घ्यायला पाहिजे. आणि कदाचित त्यांना समजणार नाही, त्यांच्या कामांच्या गडबडीमुळे, त्यांच्या धावपळीमध्ये, काय मला काही नाही झालंय. बघा, प्रत्येक घरामध्ये अशा आया, आज्या, मावश्या, काकू लोक असतातच. मला काही झालं नाही, मी डॉक्टरकडे काही जाणार नाही, उद्या मला बरं वाटेल. ताप असेल तरी त्या अंगावर काढतात, अंग दुखत असेल तरीही त्या अंगावर काढतात, डोकं दुखत असेल तरी सगळा स्वयंपाक करतात, आणि अजिबात बरं नसेल तरी उठून सगळं घर आवरतात. ओके नाही? असं करणाऱ्या त्या सुपर वुमन असतात. त्याच्यामुळे कधी कधी त्यांच्या डोळ्यातनं मुद्दाम किंवा अनावधानाने पण स्वतःची एवढी मोठी गोष्ट विसरली जाऊ शकते. जसे स्तनाचे कर्करोग असतात, तसेच महिलांसाठी गर्भपिशवीचे असतात किंवा पोटाचे असतात, आतड्याचे असतात, आणि ते कोणालाही होऊ शकतात. बाकी जे कॉमन आहेत ते कोणालाही होऊ शकतात. बाकी जे कॉमन अवयव आहेत ते सगळ्यांकडे सारखेच आहेत. फक्त स्त्रियांकडे प्रजननासाठी काही वेगळे विशेष अवयव आहेत. त्यातलं एक स्तन जे होतं ते आहे. बाकी आपले जे आहे ते गर्भाशय आणि त्या रिलेटेड जे काही ऑर्गन आहेत ते. पण ह्या प्रत्येक अवयवांची काळजी घेणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे, आणि त्या स्त्रीची काळजी घेणं हे घरातल्या सगळ्यांचं काम, हो की नाही? तुम्ही ताई, दादा, आई, बाबा कोणी असलात तरी पण तुमच्या घरातल्या सगळ्या महिला, त्यांच्यावर घर चाललंय ना, तर त्यांची काळजी घेणं आपल्या सगळ्यांचं काम. त्याचं पुढचं एक लक्षण आहे अकारण वजन घटणे. स्त्रियांचं आपण एक उदाहरण घेतलं, आपण पुरुषांचं एखादं उदाहरण घेऊ शकतो. कधी कधी पुरुषांना ना भूक नाही लागत. म्हणजे काही ओळखीतल्या उदाहरणांपैकी म्हणून मी सांगते, रोजच्या कामामध्ये, धावपळीमध्ये, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, बाहेरची सगळी कामं करण्याकरता घरातले बाबा, काका, आजोबा हे लोक खूप फास्ट असतात.
त्यांचं पण तसंच असतं. जसं आईला बरं नसतं तरी पण आई घरातली कामं करते ना, तसं बाबांना बरं नसतं पण ते कधीच सांगत नाही की मला बरं नाहीये. ते त्यांचं गप्प बसतात, त्यांची कामं करतात. बाहेरचं काम असेल, घरातलं काम असेल, आपली गडबड असेल, कटकट असेल, काहीही असू दे. त्यांना होणारा त्रास आपल्याला कळतच नाही. मग अचानक वजन हळूहळू कमी व्हायला लागतं. जेवणावरची भूक उडून जाते. काही खावं प्यावंसं वाटत नाही. खाल्लं तरी पचत नाही, उलट्या व्हायला लागतात. मग ते डॉक्टरकडे जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आधीचा काहीतरी त्रास त्यांनी दुर्लक्षित केलेला असतो. शरीराने सांगितलं असतं सिग्नल की गडबड आहे, गडबड आहे. ऐकलं नाही. धावपळ केली. मला काही होत नाही. मी एक गोळी घेतली, पेन किलर घेतली. काम तर सुरू होऊन जातं आपलं. शरीर थांबत नाही. पण जे बिघाड झालेले असतात, ते पुढे जातात आणि आणखीन मोठे बिघाड होत राहतात. म्हणून आपण आपल्या शरीराचा अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच तर बायोलॉजी आहे ना आपल्याला पुस्तकामध्ये कशासाठी हे सगळे धडे दिलेत, की इथूनच सुरुवात करा आणि विचार करा, की ह्या गोष्टी असतात आणि ह्याच्याकरता तुम्ही जास्त सजग असलं पाहिजे. ठीक आहे? अशी त्याची लक्षणं असतात. आता ह्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा? योग्य चर्चा करायची, योग्य डॉक्टरला भेटायचं, टेस्ट करायच्या आणि जे सांगितलं ते फॉलो करायचं. दुसरं आहे डायबिटीज म्हणजे मधुमेह. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज म्हणजे शर्करेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि ते आपल्या मूत्राद्वारे बाहेर पडतं. मग अशा लोकांना ज्यांना डायबिटीज झाले त्यांना बघा परत वारंवार मूत्रास जावं लागतं. म्हणजे वारंवार त्यांना लघवीला जावं लागतं. त्यांचं वजन खूप वाढतं किंवा खूप कमी होतं. त्यांना थकवा आलेला असतो. खूप जास्त जर डायबिटीज झाला असेल, म्हणजे अजिबातच इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये बनतच नाही अशी कंडिशन असेल, तर काय करतात? इन्सुलिनचे इंजेक्शन देतात किंवा रोज एक डायबिटीजची गोळी असते बघा. ह्याच्यामुळे काय होतं? दिवसभराचं तुमचं काम चालून जाईल असं होतं. पण तरी सुद्धा खाण्यापिण्याच्या सवयी त्यांनी अतिशय लक्षपूर्वक सांभाळल्या पाहिजे. नंतर आहे हृदयविकार. जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं, की आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अयोग्य झोपेच्या सवयी, विनाकारणचा टेन्शन घेण्याचा हौशेचा प्रकार खूप लोकांना असतो. काय करायचं सगळं तसं काय आता, उगाचच असं केलं असेल, अमुकच केलं असेल. अरे तुम्हाला ह्याचं काही माहिती नाही, तुम्ही शांत बसा की. कशाला विनाकारण तुमच्या डोक्याला ताप करून घेताय? नाहीये ना काही टेन्शन. पण असतं बरं का, काही लोकांना टेन्शन ओढवून घ्यायची फार सवय असते आणि त्याच्या त्याला टेन्शन वाटतच असतं. पण अशा लोकांना तुम्ही बघा कधी शांत झोप येत नाही. त्यांना तसं मी म्हटलं त्यांना नेहमी थकल्यासारखं वाटतं. कारण झोप नीट होत नाही, जेवण बरोबर होत नाही, पचन बरोबर होत नाही. अशा लोकांनी स्वतःकडे जास्त लक्ष दिलं, तरच ते बरे राहतात. पण विनाकारण स्ट्रेस खूप ऑफिसमध्ये ताण आहे, घरात ताण आहे, इकडे ताण आहे, तिकडे ताण आहे. त्या ताणामुळे पण हार्टवरती अटॅक. का किती वेळ बाबा मी तुझं सहन करू? मला पण काही जीव आहे की नाही? अटॅक. किंवा मला काहीच करायचं नाही. मला दिवसभर टीव्ही बघायचा, मोबाईलवर गेम खेळायचे, भूक लागली मी ऑर्डर करणार. मला आज पिझ्झा खायचा आहे, संध्याकाळी मला बर्गरच खायचे आहे, मला तर नूडल्सच खावेसे वाटतायत. आज मी तर मॅगीच खाऊन घेणार आहे. मला काहीतरी स्वयंपाक करायचा आहे, मी मॅगी करून खातो. जितकं शक्य आहे तितकं अनहेल्दी असं अन्न खायला लागलं तर तुमचं शरीर काय आहे? मशीन आहे. तुम्ही जे टाकाल तसंच ते काम करेल. चांगलं, हेल्दी, ताजं असं अन्न खाल्लत की तुमचं मशीन चांगलं काम करेल. तुम्ही सगळं मुद्दाम उलटं-पुलटं केलत की ते मशीन तरी काय करेल ना बिचारं. ते गडबडतं आणि मग हार्ट अटॅक येतो. बरोबर? मग त्याची लक्षणं काय आहेत? असह्य वेदना. कुठे? छातीमध्ये. तुमच्या लेफ्ट साइडला तुमच्या शरीराच्या डाव्या बाजूला इथं तुमचं हृदय आहे. इथं तुम्हाला दुखायला लागलं, प्रचंड दुखायला लागलं. डावीकडची सगळी बाजू दुखायला लागली. खांदे, मान, हात, डावा भाग दुखणं, अखडणं, हालचाल न करता येणं, खूप घाम येणं, अस्वस्थता, शरीरामध्ये कंप, ह्या सगळ्या गोष्टीला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हृदयविकाराची कारणं काय आहेत? धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बसून बसून काम करणं, अनुवंशिकता म्हणजे मागच्या जनरेशनमध्ये कोणाला तरी जर हार्ट अटॅक आला असेल, तर पुढच्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. तणाव, रागीटपणा, चिंता हे सगळे हृदयविकाराची कारणं आहेत. मग त्याच्यावरती उपाय काय आहेत? त्याच्यावरती बरेच उपाय आहेत. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करतात, बायपास सर्जरी करतात, ओपन हार्ट सर्जरी करतात, हृदय प्रत्यारोपण करतात. स्टेंट्स टाकणे म्हणजे जिकडे जो प्रॉब्लेम आहे तेवढा सॉल्व्ह करायचा आणि काम सुरू ठेवायचं. पेसमेकर एका विशिष्ट लयीमध्ये आपलं हार्ट काम करत असतं. धक 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 धक. ते जर तुमचं गडबडलं तर तिथे पेसमेकर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट लावतात, तर ते बरोबर त्या लयीमध्ये
ते काम करून घेतं. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. काय केलं पाहिजे कोणाला हार्ट अटॅक आला तर? 108 108 नंबरवर फोन करायचा. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धवर आहे का ते बघायचं. त्याला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्यायचा. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट COLS. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 20 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा असतो. आता तुम्ही एखादा चांगला युट्यूबवर व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल की ते कसं करायचं असतं. आता तुम्ही कधी आजी आजोबांना काढा किंवा काही चाटण घेताना बघितलंय का? हे काय करतात, आपल्या घरामध्ये असलेले सगळे पदार्थ बघा ना, खोकला बिकला होत असेल ना, तरी पण काय करतात ना, घरातल्या आजी, आया, मावशा ज्यांना माहिती असतं ते बरोबर काय करतात, त्याचा काढा बनवतात. तुळस, त्याच्यामध्ये 1-2-3 लवंग टाकतात, आणखीन काय हळद टाकतात, मध टाकतात. खोकला येतोय का खूप, काढा घे असं म्हणतात. त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही. होतो तर उपयोगच होतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या घरातल्या असतात, पारंपरिक पद्धतीने आपण त्या वापरलेल्या असतात. त्याचा कुठल्या ना कुठल्या अन्नपदार्थामध्ये वापर असतो, म्हणजे ते विषारी नसतात. म्हणजेच त्यामुळे आपलं शरीर नैसर्गिकरित्या बरं होतं. बरोबर? कोरफड, हळद, आलं, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी कसं करतात माहिती? आजी आजोबांकडनं मिळवा, त्यांना माहिती असतं. खोकला आला की कोरफड, हळद, जखम झाली की हळद लावायची, खोकला आला की दूध हळद घ्यायची, आल्याचा वापर, घसा दुखत असेल तर आल्याचा वापर, पोट दुखत असेल तरी आल्याचा वापर, लसूण तर अतिशय औषधी आहे. खोकल्यामध्ये लसणाचा वापर केला जातो, लसणाच्या फोतरांचा पण वापर केला जातो. आता तुम्हाला एक मज्जा सांगते मी. मंचाव सूप तुम्ही पाहिलंय का कधी? चायनीज मधलं मंचाव सूप, त्याच्यामध्ये असतं आलं आणि लसूण. प्रचंड सर्दी, कफ, खोकला झाला असेल ना, सगळं जाम झालं असेल ना, मस्त गरम गरम मंचाव सूपचे 2-3 चांगले स्पून घ्यायचे. चांगल्या ठिकाणचं चांगलं मंचाव सूप असं म्हणते मी, कारण ते स्ट्रॉंग असतं. तर त्यात तिखट ह्या सगळ्यामुळे ना सगळं नाक बीक सगळं उघडून जातं. सर्दी कफ मोकळा व्हायला लागतो. तो औषधासारखा घ्यायचा. हाऊस आहे म्हणून चायनीज खायला चाललो असं म्हणून नाही. त्याच्यामध्ये खरोखर खूप जास्त प्रमाणामध्ये लसूण आणि आलं असतं. आणि माझा स्वतःचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगते की ते औषध म्हणून वापरायचं. खूप चांगलं. तसंच आपला चहा, रोज चहा घेतो आपण, तर चहामध्ये दूध घालणं बरोबर नाही. न दुधाचा चहा, म्हणजे दूध न घालता जे आपण करतो ना अर्क चहाचा, ते एक प्रकारचा काढाच आहे. पण तो दिवसातनं औषधासारखा घ्यायचा. मग तुमचं शरीर बरोबर काम करतं. चला, काही काम नाही, चहा पिऊया. चला 4 वाजले चहा पिऊया. चला 6 वाजले चहा. अरे चहा चहा करू नका. तो चहा बघेल तुमच्याकडे. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो तसंच. अति प्रमाणामध्ये वापरामुळे सुद्धा शरीराला त्रास होतो. त्याला आपण म्हणतो विष. अति अति झालं की त्याचं विष होतं. बरोबर की नाही? तसंच होतं ते. म्हणून मग तो चहा ऍसिडिटी तयार करतो आणि माणसाला खराब करून टाकतो. औषधांचा गैरवापर, प्रश्नच नाहीये. विनाकारण मला मला खूपच त्रास होतोय, मला माझं माझं पेनकिलर घेऊनच झोपलं पाहिजे. मला झोप येत नाहीये, मला झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही. पण असं करून तुम्ही तुमची सिस्टीम गडबडवताय. असं नाही केलं पाहिजे. डॉक्टरने सांगितलं तरच डॉक्टरने सांगितलेली तीच औषधं तेवढ्याच प्रमाणामध्ये घेतली पाहिजे. आता जेनेरिक औषधं म्हणजे अशी औषधं जी आपण आपली आपली बनवू शकतो. ती काही पेटंट किंवा मोठ्या मोठ्या औषध कंपन्यांच्या, ब्रँडेड कंपन्यांची नसतात. ती आपण सामान्य पद्धतीने साध्या फॉर्म्युलाने बनवू शकतो, कमी खर्चामध्ये बनवू शकतो, आपल्या आपल्या देशातही बनवतो. खूप सारी जेनेरिक औषधं ही आपल्या देशामध्ये असतात. ती ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा खूप स्वस्त असतात. आणि ती कशी असतात, ती आपण आपली आपली बनवलेली असतात. तशाशीच सिमिलर अशी अशी जेनेरिक औषधं. जीवनशैली आणि आजार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपली जीवनशैली ही जर चांगली असेल, आहार विहार, रोजची दिनचर्या, चांगलं वागणं, चांगले विचार, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विचार. तुमचे विचार चांगले असतील तर तुमचं वागणंही चांगलं राहील, तुमचं खाणं पिणंही चांगलं राहील, तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल. म्हणजेच काय होईल, तुमची जीवनशैली आणि आजार ह्या दोघांचाही परस्परांशी खूप घट्ट संबंध आहे. मला खूप मज्जा वाटते जेव्हा मी खूप ना मला रोज ना एक वडापाव खायला आवडतो. असं म्हणणारी खूप मुलांची खरंच रोज वडापाव खातात. आणि रोज वडापाव खाऊन 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 त्यांचाच वडापाव होतो. चांगलं नाहीये. मला ना खूप बरं वाटतं. दुपारी ना मस्त झोपून राहायला मला फार आवडतं. 3-4 तास रोज मी झोपतो. रोज 3-4 तास दुपारी झोपणं हे अतिशय वाईट आहे तब्येतीसाठी. मला फार आवडतं. वॉक करायला मी जातो ना, मी त्याला 2-4 किलोमीटर एकाच वेळेला फेरी मारून येतो. असं मी दिवसातनं 5-6 वेळा फिरतो. एवढा वॉकही चांगला नाही. स्पेशली जेवण झाल्यानंतर शतपावली 100 पावलंच चालली पाहिजे. लोक 2-2 किलोमीटर चालून येतात. चुकीचं आहे.
आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळेच आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. आणि वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण, आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण काय करतो, लसीकरण करतो, बरोबर. आता पंतप्रधान जन औषधी योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमीत कमी जनतेला उपलब्ध करून देण्यात यावी, कमीत कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून द्यावी, यासाठी जन औषधी स्टोअर सुरू करण्यात आलं. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधं विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो, त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तिथे वाचवले जातात. आपलाही देश आता स्वतः नवीन नवीन निर्णय घेण्याच्या याच्यावरती आहे. आपल्याकडे आता तुम्ही बघा, प्रत्येक गल्लीमध्ये जेनेरिक मेडिसिनची औषधं आहेत. तिथे जाऊन आपणही ती औषधं घेऊ शकतो. काही महत्वाची नावं आहेत बघा. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन आहे, 14 जूनला जागतिक रक्तदान दिन आहे, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन, असं आहे. हे आपल्याला माहिती असावं म्हणून काही तारखा आहेत. चला, रक्तदान फार महत्वाची गोष्ट असते. ज्याच्याकडे अधिकचं रक्त आहे, म्हणजे चांगलं रक्त, तो ते इतरांना दान करू शकतो, त्याच्यामुळे कोणासाठी जीवही वाचू शकतो. रक्तदान करण्याकरताच्या काही महत्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही रक्तदान करायला कोणाबरोबर जाल तेव्हा ते नक्की बघा, आणि कधी आलात तिकडे जाऊन तर मला सांगा की तुमची निरीक्षणं काय होती. आता आपण आपला पुढचा धडा सुरू करणार आहे. आज आपला हा धडा संपला. छान होता, सोपा साधा मस्त धडा. आपला पुढचा बायोचा धडा मी एका सेकंदात जर आपण शोधून काढूया. हा, पुढे पुढे जाऊया. अणूचा अंतरंग आपला झालेला आहे, केमिस्ट्रीचा धडा. आजार आणि स्वास्थ्य आणि आजार हे दोनही आपल्या महत्वाचे मुद्दे आपले खूप छान शिकून झाले बरं का. आज धडा आपला पूर्ण पुस्तकांमधनं पण डिटेलमध्ये झालाय. द्रव्याचे संघटन हा आणखी एक धडा आहे केमिस्ट्रीचा. आपला झालाय का रे द्रव्याचे संघटन? सांगा बरं जरा मला, आठवतंय का तुम्हाला? तुम्हाला काय आठवत असतं हेच मला आठवत नाही. धातू अधातू हा आपला तिसरा केमिस्ट्रीचा धडा आहे. हा, प्रदूषण हा नवा धडा आज सुरू करतोय आपण. प्रदूषण म्हणजे काय? पर्यावरणातली सगळ्यात भयंकर गोष्ट जी मानवाने निर्माण केली. चित्र बघा, काय दिसतंय? पाणी, त्याच्या आजूबाजूला काही इंडस्ट्री आहेत, तिकडनं बाहेर धूर निघतोय. पाण्यामध्ये तर मला काहीतरी घाण दिसते, तरंगते पांढरं पांढरं. थर्माकोल असेल किंवा प्लास्टिक असेल. इकडे ही बघा काय आहे, कार चालली आहे रस्त्यावरती, धूरच धूर. इकडे मागे मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसत आहेत. झाड तर एक पण दिसत नाहीये. इथे गवतच गवत आहे, इथे काही झाड नाहीये. इथे तर झाडही नाही, माणसंही नाही. नुसत्या कंपन्यांमध्ये धुराचे लोंढेच्या लोंढे जात आहेत. किती भयंकर आहे. चित्र बघूनच मला असं वाटलं, अरे बापरे, आपण कुठल्या ठिकाणी आलो. थकल्यासारखं झालं मला. तुम्हाला असं होतं का? प्रदूषणामध्ये जेव्हा आपली गाडी असते बघा, एअर पोल्युशन मध्ये, ट्रॅफिक मध्ये आपण अडकतो, आजूबाजूला आवाज खर खर, पी 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 पी, सायरनचा आवाज असा टेणी 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 टेणी, आणि आपण असे अडकलेलो असतो. ना पुढे जाऊ शकतो, ना मागे, ना डावीकडे, ना उजवीकडे. फक्त बसून वाट बघतो पुढची गाडी कधी जाईल. सगळ्या गाड्या सुरू असतात, त्या गाड्यांमधून धूर येत असतो, धक 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 धक, त्यांचे इंजिनांचे आवाज सुरू असतात. कुठल्याही ट्रॅफिक सिग्नलवर तुम्ही अडकलात, ही अतिशय सामान्य परिस्थिती आहे. इतके आवाज, इतके धूर, इतके वास, इतकी माणसं, इतक्या गाड्या आणि इतका गोंधळ, बापरे बाप. हे फक्त माणसांच्या बाबतीत होतं की नाही मला सांगा. जंगलामध्ये एवढे प्राणी असतात, प्राणी सुद्धा रस्त्यांमधनं इकडून तिकडे जातात, त्यांचे त्यांचे रस्ते आपल्यासारखे नसतात, पण जंगलातले रस्ते असतात. कधी तिथे असं होतं का माणसांसारखे प्राणी अडकून पडलेले आणि तिथे प्रदूषण झालंय, सिग्नल जाम झालाय? असं तिथे काहीही होत नाही, कारण मनुष्यासारखा बुद्धिमान पण ज्याने पूर्ण पृथ्वीवरती गोंधळाचं वातावरण निर्माण केलंय, प्रदूषणच प्रदूषण केलंय, आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण करून ठेवल्यात, असं दुसरं कुठलंच प्राणी पृथ्वीवरती नाही. आता प्रदूषण म्हणजे काय हे जरा बघूया. प्रदूषण नावातच अर्थ आहे. दूषितीकरण, आपल्या आजूबाजूला असलेल्या परिसंस्थेला हानिकारक असं दूषित करणं म्हणजे आपण प्रदूषण करणं. हे का बरं होतं? आपल्या हस्तक्षेपामुळे, माणसाच्या हस्तक्षेपामुळे. आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये इतर अनेक सजीव आहेत,
आपल्या आजूबाजूला गायी आहेत, म्हशी आहेत, बकऱ्या आहेत, मेंढ्या आहेत, घोडे असतील, बैल असतील, उंट असतील, बारीक सूक्ष्मजीव आहेत, गांडूळ आहेत, साप आहेत, मुंग्या आहेत, मच्छर आहेत. पण या कोणाहीमुळे अगदी झाडं सुद्धा, वनस्पती घ्या, या कुठल्याही सजीवामुळे पृथ्वीवर कुठलीच समस्या निर्माण झालेली नाही. त्यांचे जन्माला येतात, त्यांचे जगतात, त्यांचे मरतात. पण माणूस सगळीकडे फटक्यात पाय घालायला जातोच. झाडं तोडून ठेवेल तिथे घरं बांधेल, झाडं तोडून ठेवेल तिथे जंगल तोडून शेती करेल, प्राण्यांना मारून टाकेल त्यांच्या कातडीपासून. आधी आपण काय केलंय, माणूस कसा आहे प्रगत झाला, इतर प्राण्यांना मारून, इतर वनस्पतींना खाऊनच आपण आलो ना इथपर्यंत. म्हणजे त्या सगळ्या प्राण्यांना मारून टाकायचं, त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी स्वतः घेऊन टाकायच्या. स्वतःचा फायदा तर आपण करून घेतला, पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण काय केलं, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास करत सुटलो आपण. म्हणजेच काय केलं आपण, खण काम करायला सुरुवात केली, काढायला सुरुवात केली, जमीन खणायची, त्यातनं खनिज काढायची. म्हणजे जमीनही सोडली नाही आपण, खड्डे करून 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 सगळ्या जमिनीचा. लोकसंख्या, सगळ्या पूर्ण पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मनुष्यांची लोकसंख्या. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पण मनुष्यांच्या एवढी संख्या इतर कुठल्याच प्राण्यांची नाही. आपण काय केलं आता ह्या एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्न, एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं पाणी, एवढ्या लोकसंख्येला पुरेल अशा प्रत्येक गरजा, अगदी कपड्यांपासून, त्यांच्या राहण्याच्या सुरक्षेपासून, त्यांच्या अभ्यासापर्यंत, त्यांच्या स्वास्थ्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीवर आलेला वाढीव ताण हा कुठे होतो, हा ताण येतो आपल्या आजूबाजूला असलेल्या संस्थांवरती. जे पाणी आहे पृथ्वीवरती, पाणी तेवढंच आहे, पण एवढ्या प्रचंड लोकसंख्येला प्यायचं पाणी पुरवायचं म्हणजे काय खाऊ आहे का? रोज पाणी सोडलं आणि एक दिवस जरी आपल्या बिल्डिंग मध्ये पाणी नाही आलं तरी बोंबाबोंब होते की पाणी नाही आलं. म्हणजे विचार करा, एवढ्या सगळ्या लोकांच्या एवढ्या गरजा पुरवणं किती मोठा ताण आहे आपल्या सिस्टीम मध्ये. ह्यालाच प्रदूषणाला आपण काय म्हणतो, प्रदूषके, म्हणजेच काय, पोल्युटंट्स. ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतं त्याला आपण प्रदूषक म्हणतो. मग हे कोण कोण आहे? अजैविक आणि जैविक घटक, वनस्पती, प्राणी आणि मानवावर आघात करणाऱ्या सगळ्या घटकांना आपण प्रदूषक म्हणतो. याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोडली गेलेली विषारी आणि अनारोग्यकारक जी काही आपण सोडतो निसर्गामध्ये, त्या सगळ्यांना आपण प्रदूषक म्हणतो. उदाहरणार्थ, मानवनिर्मित आणि नैसर्गिक प्रदूषक. निसर्गामध्ये प्रदूषक असतात का? असतात ना, पण ते वेगळे असतात. उदाहरणार्थ, भूकंप झाला तर त्या भूकंपामधनं काही विषारी वायू बाहेर येतात, पण ते नैसर्गिक प्रोसेस मधनं बाहेर आलेले. दुसरं जे असतात ते मानवनिर्मित प्रदूषक. जसं की ह्या मानवनिर्मित प्रदूषकांमध्ये आपण केलेल्या गाड्यांचा धूर, आपण जाळलेल्या वस्तूंचा धूर, तुम्ही रबर जाळा, प्लास्टिक जाळा, बरोबर, थर्मोकॉल जाळा, हे जाळल्यामुळे होणारा जो काही प्रदूषणाचा धूर असतो ते आहेत नैसर्गिक प्रदूषक. या उलट मानवनिर्मित प्रदूषक ही नष्ट होत नाहीत, पण नैसर्गिक प्रदूषक निसर्गातच जातात, त्यामुळे त्या सायकलमध्ये फिरून आपोआप नष्ट होतात. पण मानवनिर्मित प्रदूषक मात्र एकदा बनली की ती बनली. प्लास्टिकचा कचरा वर्षानुवर्ष, हजारो वर्षापर्यंत तसाच राहतो, त्याला विघटित होणं सोपं काम नाही, बरोबर, म्हणजे ते नष्ट होत नाही. आता पुढचा मुद्दा आहे, जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? जेव्हा त्यांचं प्रमाण जास्त होतं. आता सगळ्यात पहिला मुद्दा जो आपण आज डिस्कस करणार आहे तो आहे हवेचे प्रदूषण, म्हणजे एअर पोल्युशन. हवेमध्ये असलेल्या प्रदूषित घटकांमुळे जे होतं ते आहे हवेचं प्रदूषण. विषारी वायू, धूर, धुलीकण, सूक्ष्मजीव ह्यासारख्या घातक पदार्थांमुळे हवेमध्ये दूषित पदार्थ ऍड होतात. जी हवा आपण आपल्या श्वासोच्छवासाकरता घेतो त्या हवेमध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये विषारी वायू असतील, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतील, काही धुळीचे कण असतील, धूर असेल, बघा हा धूर या हवेतला, ह्याचा वास घेणं शक्य आहे का मला सांगा तुम्ही? अशा प्रदूषणामध्ये आपण चांगले राहू शकतो का? ह्यालाच म्हणतात हवेचे प्रदूषण. ठीक आहे, हवेचे प्रदूषण, त्याचे परिणाम, कारण, दुष्परिणाम, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला आणखीन डिटेलमध्ये बघूया. आज आपण इथे थांबूया. आज आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? ठीक आहे, पुढच्या वेळेला ह्या धड्याचा पुढचा भाग बघू आपण. आपला आरोग्य आणि रोग हा धडा संपला.
नवा धडा सुरू झाला, त्याचा पुढचा टप्पा आपण पुढच्या वेळेला नक्की करू. चला, थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू मॅम.